मुंबई विद्यापीठानं पदवीच्या नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे। त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सिक्युरिटी, डेटा, सायबर अशा विविध अभ्यासक्रमांचा समावेश आहे। यासाठी आतापर्यंत 16,362 विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत। राज्यामधील 1 कोटी विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तकं मिळणार आहेत। तसंच पहिलीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा बदललेल्या अभ्यासक्रमानुसार वेळेमध्ये पाठ्यपुस्तकं दिली जाणार आहे। या पाठ्यपुस्तकांसाठी केंद्र सरकारकडून राज्याच्या शिक्षण विभागाला 313 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। मुंबईला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, रायगड आणि कोकणामधील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। ठाणे जिल्ह्यामध्ये वादळी वारे आणि पावसामुळे 88 हेक्टरवरील फळबागा आणि भाजीपाल्याचं नुकसान झाले। शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक कोंडीचा सामना करावा लागत असल्यामुळे शेतकरी मदतीची अपेक्षा करतायत। ठाणे जिल्ह्यामध्ये गेल्या 15 दिवसांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे। तसंच काही ठिकाणी जनावरांचा सुद्धा मृत्यू झालेला आहे। जिल्ह्यामधील 107 घरांची पडझड झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या 5 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे। पावसामुळे शहराच्या विविध भागांमध्ये पाणी साचतंय, त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। तर अशा ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे आदेश महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिलेले आहेत। नाशिकच्या मनमाडमध्ये अवकाळी पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे, त्यामुळे रस्ता चिखलमय झालेला आहे। संपूर्ण रस्त्यावर चिखल झाल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। या ठिकाणी सुविधा देण्याची मागणी सुद्धा केली जाते। 24 तास सुपरफास्ट सहप्रायोजक बंधन बँक, आपली समृद्धी सर्वांची प्रगती। सबसे आगे होंगे नहीं, सबसे आगे अब हम हिंदुस्तानी। Let us all salute our armed forces for what they have achieved today. It's unbelievable. चिलटा समान येता सीमेवरून आत करता उगीच दंश घडवून घातपात। आम्ही सहिष्णुतेचा घेऊन श्वास जगतो, परी छेडताच कोणी चौताळून उसळतो। तुमच्या भाकऱ्यात तर लष्कराच्या भाकऱ्या, हा प्रवास कसा केला? विरोध नव्हता किंवा प्रोत्साहनच होतं, पण आम्ही सैन्यात गेल्यामुळे आमच्या आजूबाजूच्या अनेक मुलींना त्याच्यातून प्रोत्साहन मिळालं। लक्ष्य को हर हाल में पाना है। झी 24 तास घेऊन येत आहे महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2025। शनिवारी 24 मे रोजी रात्री 9 वाजता आणि रविवार 25 मे रोजी दुपारी 12 वाजता नक्की पहा फक्त झी 24 तास वर। महाराष्ट्र टुरिझम पर्यटन संचालनालय प्रस्तुत झी 24 तास महाराष्ट्र गौरव सोहळा 2025, पॉवर्ड बाय MIDC, स्पेशल पार्टनर पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी पुणे, वायुदूत एव्हिएशन, एअरलाइन पायलट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, मराठी भाषा विभाग, साई दत्त डिस्ट्रीब्युटर्स, असोसिएट स्पॉन्सर NECC।